आणि व्यावसायिक ह्या ज्या आस्थापना आहेत देशामध्ये, तर तिथं LPG आणि PNG गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा कसा करता येईल, त्याचा निश्चित कालावधी काय, त्याच्यामध्ये अडचणी काय आहे, त्या संदर्भामध्ये काही तांत्रिक काही अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी विशेषतः सगळ्याच राज्यातील सगळ्या देशातील सगळ्या राज्याच्या त्या प्रमुखांना, सेक्रेटरींना वगैरे बोलवलेलं होतं. हे पुरवठा मंत्र्यांना वगैरे. आणि याच्यासाठी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर साहेब, नंतर पेट्रोलियम मिनिस्टर जे आहेत ते हरदीप पुरी सिंग आणि प्रल्हाद जोशी, अन्न नागरी पुरवठा मंत्री, हे केंद्रीय मंत्री होते. आणि मग बाकी सगळे जे आहेत राज्यातले जे आहेत वेगवेगळे मंत्री आणि सेक्रेटरी होते. त्यांनी काही सूचना सांगितल्या प्रत्येकाने. आपण सुद्धा सांगितलं की ठीक आहे, PNGचा जे आहे PNG स्वस्त सुद्धा पडतोय आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल, त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडणा करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगितले की बा सगळ्या ह्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे PNG आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे PNG सुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. पर त्याच्यामध्ये अनेक वेळेला जे आहेत महानगरपालिकेच्या परमिशन्स मिळवायला वगैरे फार वेळ लागतो, तिथे अडचणी होतात, का ते रस्ते खोदायचे असतात. मग ते पण त्यांनी सांगितलं सगळ्या महानगरपालिकेला किंवा सरकारला किंवा इथे कुठल्याही प्रकारे जे आहे असा वेळ जाता कामा नये. आणि साध्या गोष्टी होत्या. आता शेजारची बिल्डिंग असेल तर तिथून जर पाईपलाईन घ्यायची असेल ते सांगतात की नाही आमच्या ह्याच्यातून नका घेऊ, का तर तिथे जर आली तर आमचा गॅस कमी होईल. म्हणजे मला स्वतःच उदाहरण तिकडे आहे असं. पण हे काय आहे, तर ही परमिशन तुम्हाला कशाला पाहिजे. तर हे जे PNG वाले आहेत त्यांना ती परमिशन लागते. तेवढं नाही, त्या परमिशनची काही गरज नाही आहे. म्युन्सिपाल्टीची सुद्धा जे आहे ते डीम परमिशन म्हणजे झाली परमिशन असं समजून टाकायचं. शेजाऱ्यांच्या वगैरे परमिशनचं काही वाढ काय बघायचं नाही. आणि या सगळ्या जोडण्या ज्या आहेत ताबडतोब करून टाकायच्या आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः हॉटेल, रेस्टॉरंट यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की हे तुम्ही ताबडतोब करा. याच्यामुळे एक तर काय खर्च पण कमी होईल आणि पर्यावरणपूरक असा एक पर्याय आहे तो सुलभ होईल. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही चर्चा केल्या. त्याच्यासाठी काही ऑर्डर्ससुद्धा निघाल्या की शासन आदेशसुद्धा निघाले. आणि त्याच्यामध्ये मग आता आपण सांगितलेलं आहे की हा जो पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा PNGसाठी तर वेगवेगळ्या महानगरपालिका, नगर परिषदा किंवा कुठे कुठे बांधकाम विभाग, जलसंपदा यांच्याकडे काही परवानग्या मागितल्या जातात. तर त्या परवानग्या मिळाल्या असं समजण्यात यावं आणि त्या पाईपलाईन ज्या टाकण्यात याव्या. आणि जे काय आता नवीन तुमच्याकडे समजा आलंच तर 24 तासामध्ये सगळं मंजूर झालं पाहिजे. आता सगळं मंजूर झालं असंच समजलं झाले आपण. आणि हे जे आहे कधी अर्थात रस्ते खोदावे लागतात, पण त्याच्यासाठी जे परवानगी मिळत नाही त्याच्यासाठी फार मोठा खर्च
शुल्क द्यावं लागतं, तर ते सुद्धा जे आहे माफ करण्यात यावं अशा सुद्धा आदेश आता आपण काढलेले आहेत. आणि हे जे काम करणारे जे आहेत ह्या PNGचं 24 तास त्यांना काम करण्याची परवानगी राहील. नंतर पाईपलाईन टाकणे, खोदणे, पूर्ववत करण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे फायर ब्रिगेडचं किंवा वाहतूक पोलीस परवानग्या, NOC याची काहीही गरज राहणार नाही. थोडक्यात म्हणजे काय की PNG ताबडतोब सर्रास वापरली जावी पाईपलाईन द्वारे हा गॅस. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आपण आज बाजूला टाकून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जोडण्यात देऊन टाका. ते त्याप्रमाणे जे आहे भारत सरकारने आणि मंत्र्यांनी सगळ्यांनी त्याप्रमाणे आदेश सुद्धा दिले. तुम्ही बोलताना असं म्हटलं की 3 महिन्यात LPG बंद होईल असं तुम्ही आता बोलताना म्हटलेले आहात आणि हे सगळं शहरापुरतं केलं जात आहे. मग ग्रामीण भागामध्ये लोकांनी कसं करायचं? मी मागाशी तो शब्द वापरला की जिथे जिथे PNG सुरू आहे तिथे, आता एखाद्या खेड्यामध्ये PNG अजून गेलीच नाही, तिथे नाही होणार. पण मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अशी काही शहरं आहेत की जिथे PNG जे आहे सुरू आहे, तिथे त्यांनी घ्यावे ना. पण जिथे अजून PNG गेलेच नाही शहरावर, तिथे प्रश्न येत नाही. त्यासाठी सिनारिओ काय असेल, कारण की काही अशा सेमी अर्बन जागा पण आहेत, म्हणजे मुंबईच्याच बाजूला तुम्ही डोंबिवली, कल्याण बघितलं किंवा अशा दुसऱ्या जागा बघितल्या, आणि खास करून जेव्हा सरकारची नोटीस येते की 3 महिन्यात हे हवे, तर दुसरं असं आहे ही जे आहे जिथं जिथं ज्या PNGचं काम सुरू झालेलं आहे, मेन्स केलेले मेन पाईपलाईन्स वगैरे आहे त्याच्यासाठी. आता एखाद्या फार लांबच्या, मी ज्या राहतो त्या बिल्डिंगमध्ये PNG नाही आहे, खरं सांग. मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन नाही, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची वगैरे. मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद होणार. मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत आता. सांगितलेलं आहे शहरी भागातच नाही आणि ग्रामीण भागात तर खूप ठिकाणी रॉकेल केरोसिनचा वापर होतो. आतापर्यंत जे आहे काय हायकोर्टाचे एक त्यावेळी एक ऑर्डर होती की जर तुमच्याकडे तर उज्ज्वला जर सगळीकडे दिलेला आहे तर मग केरोसिनची गरज काय. त्याच्यामुळे केरोसिन असताना सुद्धा आपण केरोसिन देऊ शकत नव्हतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जो हा मोठा प्रश्न निर्माण झाला, आपण हायकोर्टानं सुद्धा कळवलं की आता आपल्याला करावं लागेल, द्यावं लागेल. जवळजवळ 3,500 किलो लिटर कोर्टानं सुद्धा जे आहे ती फेवरेबल जे आहे आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही ती जी साखळी तुटलेली आहे आता, म्हणजे मुख्य डीलर, त्याच्यानंतर लहान पूर्वी बघा मुंबईमध्ये ज्या एक बैलाची जी गाडी यायची, अशी 500-700 काहीतरी काही किंवा 1000 असेल शिवडीच्या भागामध्ये त्या गाड्या असायच्या आणि ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचं. अर्थात मुंबईमध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते PNG आणि LPG जास्त असल्यामुळे कमी लागेल. पण अनेक शहरामध्ये जिथे अजून PNG किंवा LPG कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी जे आहे केरोसिन वापरायला आपण परवानगी दिलेली आहे. आणि ज्यांच्या परवानग्या ह्या ज्या जुने जे डीलर्स आहेत आपले केरोसिनचे, त्यांच्या काही परवानग्या असतात, त्यांचं रिन्युअल करायचं असतं, ते झालं असं समजावं आणि त्यांना काम करायला परवानगी आहे आता. कारण मग ते गव्हर्नमेंटमध्ये पडलेलं आहे, मंत्रालयात पडलेलं आहे, तर त्यांचं ते काम झालेलं आहे. कोणाचं झालं तर वारसाकडे, आमच्या वारसाच्या नावाने ते करा, झालं असं समजा आणि कामाला लागा. आणि तिथून ती जी आहे केरोसिनची सुद्धा आपण पुरवठा सुरू करतो. पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंटचे जे म्हणजे IOCL असेल, HPCL वगैरे गव्हर्नमेंट कंपन्या ज्या रिफायनरीज आहेत, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत, तिथे सुद्धा आपण ह्या केरोसिन टँकर्स ठेवून तिथे ज्यांना केरोसिन पाहिजे
त्यांना केरोसिन मिळेल अशी व्यवस्था करतो आहोत. हे काय सगळं वाटतं? करण्याचं कारण असं एवढंच आहे की अचानक ही जी काही जागतिक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून जे काही हे प्रश्न निर्माण होत आहेत LPGचे आणि PNGचे, म्हणून ह्या काही गोष्टी ज्या आहेत एक्सपिडेट करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करते आणि त्याला आम्ही सगळे लोक जे आहेत त्यांना साथ देतो. काल तर याचा पंतप्रधान खर्च कोण नरेंद्र उचलणार मोदी आहे? यांच्या याचा बरोबर खर्च कोण उचलणार आहे? साधारणपणे सरकार याच्यासाठी घेणार आहे की जो ग्राहक आहे त्याच्याकडनं हे पैसे वसूल केले आता जातील? जेवढं गॅस तुम्ही वापरणार त्याचं मीटर असते तिथं पैसे द्यावेच लागतात. बाकी पाईपलाईन वगैरे त्याचं ते करतात ते सगळं. सर तर काल याच्यामध्ये काळा बाजाराची अलीकडच्या काळात तुम्ही जर केरोसिन देत आहेत तर त्याच्यामध्ये काळा बाजार मागच्या आपल्याला माहिती आहे की पूर्वी केरोसिनचा किती मोठ्या प्रमाणात काळा बाजार होता. यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहे का? म्हणूनच सांगितलं जे ऑथराइज डीलर्स आहेत त्यांना ते देण्यात येईल आणि गव्हर्नमेंटच्या रिफायनरीचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे ते देण्यात येईल. त्या सर, पेट्रोल पंपावरती सर्वसामान्यांना थेट विकत घेता येईल का की रेशनच्या दुकानात पूर्वी जसं तूर्त जे आहे अडचण जी निर्माण झाली आहे त्यामुळे जे आहे आपण जे त्याच्यामध्ये फार अधिक त्याच्यावर अडचणी निर्माण करणार नाही, कारण शेवटी आहे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे हा मुद्दा आहे.